आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आलोय दार धरायला. 12 वाजल्यापासून आपण दार धरतोय. आता वाजले पहाटेचे 3:30. इतकं गार आहे की आपण खोरं पण हातात धरू नाही शकत. खोरं सुद्धा इतकं गार झालेलं आहे, त्यामुळं हँड ग्लोव्ह घातले. एक हँड ग्लोव्ह पाण्यात पडला म्हणून सुकायला ठेवलं. तर यावर्षी थंडी खूप भयानक आहे. तुम्हाला माहित नाही पाट्यावर कशी थंडी असते. अजून तर 3:30 वाजले, 4-5 नंतर तर खूप जास्त थंडी असणार आहे. तुम्हाला दाखवत राहील किती थंडी वाजते. इथं बघू शकता पंप आणलाय, पंप, आणि त्याला बल्ब लावला. आणि ही माझी टॉर्च आहे ना, ही आता हिची चार्जिंग उतरलेली आहे, त्यामुळे मला बर्न करायला खूप प्रॉब्लेम येणार आहे. हे नेऊ पण नाही शकत पाण्यामध्ये, तर गार आहे. हे सुद्धा एका हातात पकडावं लागतंय, कारण की या हातात ग्लोव्ज आहेत, हँड ग्लोव्ज, आणि एक ग्लोव्ज तिथे सुकायला ठेवलाय शिकोडी बशी. आपण बारा देतो. हे बघू शकता ग्लोव्ज मध्ये काढले घातले सुकवण्यासाठी देशी जुगाड. इथं उभं केलं, आता ते सगळं सुकलं. इतकी थंडी, पाण्यातूनच चाललं तरच चांगले, नाहीतर डायरेक्ट पाय गार. आणि चाललंय आपण भरणं करून आलो आणि झोपलो होतो 7 वाजता. तर आपण 1 वाजता उठलो, जेवण जेवण करून चाललोय पोहायला. आंघोळ पण केलेली नाही. सध्या परिस्थिती अशी ओढवलेली आहे आणि दोघं तिघं चाललोय. तर जाऊयात पोहताना. आलोय पोहायला, पण इतकं पाणी खाली सांगत नाही. तरी आपण पावणार आहे. संघर्ष हा जीवनात असला पाहिजे.